नमस्कार. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी चर्चेत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही पुन्हा चर्चेत आलेले आहेत आणि कारण पुन्हा अशा स्वरूपाचं की जे राजकीय आहे. खरं तर राजकारणापेक्षा उद्योगामध्ये रमणाऱ्या श्रीनिवास पवारांना आता या विधानसभेबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. मी आलेलो आहे श्रीनिवास बापू पवार यांच्याकडे. बापू नमस्कार. नमस्कार. बापू, पुन्हा एकदा तोच विषय आहे की आता विधानसभेची वेळ आहे आणि लोक तुम्हाला येऊन भेटतायत, तर काय परिस्थिती वाटते? नाही, सगळीकडे साहेबांबद्दल प्रचंड लाट आहे असं मला वाटतं आणि हे तुमच्या पण लक्षात येतं. रोज कोण ना कोणतरी, आणि साहेब स्वतः म्हणाले की आचारसंहिता लागू दे, बघा पुढं अजून तर बरंच काय होणार आहे. तर मी काय राजकीय विश्लेषक नाहीये किंवा मी फक्त बातम्यांमध्येच बघतोय जे काय चाललंय ते. पण एकंदरीत असं दिसतंय की आता कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हे साहेब स्वतः ठरवतील, एवढा इन्फ्लो सुरू झालेला. बापू, साधारणपणे योगेंद्र पवार सध्या सगळ्या मतदारसंघात फिरत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अ, ही येणारी निवडणूक एक वडील म्हणून तुम्हाला कशी वाटते? नाही, फिरतायत ते एक पक्षासाठी फिरतायत आणि त्याचा अर्थ त्यांना तिकीट मिळेलच असं मला वाटत नाही, कारण शेवटी निर्णय साहेब घेणार आणि संपूर्ण विचार करून घेणार. बाकीचे त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून बारामतीचं सीट कुणाला सुटतंय हे ठरवून ते ठरलं जाईल आणि मग उमेदवार ठरला जाईल. सुप्रियाताई आहेत किंवा जयंतराय आहेत आणि बाकीच्या पक्ष पण आहे. त्याच्यामुळं आत्ताच आपण बोलणं मला ते उचित वाटत नाही. बापू, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2 दिवसापूर्वी अजित पवारांचा दौरा झाला आणि अजित पवारांनी सुप्यामध्ये बोलताना सांगितलं, की मी देईल तो उमेदवार आणि दुसरीकडे अप्रत्यक्ष असं सांगितलं, की कदाचित दुसरा उमेदवार असेल वगैरे, वगैरे. परंतु अजितदादांनी हेच वाक्य आधी वापरलं होतं, की जर मिठाचा खडा लागला, तर मी पुन्हा उभा राहणार नाही किंवा मी विधानसभेला माझा निर्णय हे करेल. तर त्या पार्श्वभूमीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, हे तुम्हाला आठवत असेल, लोकसभेला पण त्यांनी असंच सांगितलं होतं, की मी सांगेल तो उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे आणि मी तेव्हा सांगेन. तर तेव्हा पण लोकांमध्ये संभ्रम होता की नक्की कोण. पण दादांच्या डोक्यात उमेदवार पक्का होता, त्यांनी ठरवला होता. तेच वाक्य ते आता पण तेच वापरतात की मी सांगेल तो उमेदवार. पण मला निश्चित वाटते की उमेदवार स्वतः दादाच असतील. अ, बापू, साधारणपणे अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहीत आहे, की दिवाळी आली की पवार कुटुंब एकत्र असतं. मधल्या काळात कुठले सणवार आलेले नाहीत हे ठीक. परंतु या निवडणुकीनंतरचं पवार कुटुंबातलं नातेसंबंध कसे आहेत? साधारणपणे तुमची चर्चा होते की नाही होते किंवा कशा स्वरूपाचे संबंध आहेत? नाही, नातं म्हणून चर्चा जरूर होते. राजकारणाबद्दल चर्चा होत नाही, कारण आता आम्ही थोडी टाळतो. वेगवेगळे पक्ष असल्यामुळं राजकारणाची चर्चा करत नाही. आणि दिवाळीबद्दल बोलाल तर शेवटी आमच्या मोठ्या काकी आहेत किंवा काका आहेत आणि घरातली बरेचसे लोक वयस्कर झालेली आहेत. त्याच्यामुळं एकत्र कुटुंब हे निश्चित भेटणार, त्याच्यात वादच नाही. आणि नेहमीप्रमाणे दिवाळी नॉर्मल होईल, त्याच्यामध्ये काही नाराजी वगैरे नसणार. निवडणूक झाल्यापासून अजितदादांचा आणि तुमचा कधी संबंध आला का? हो, बोलणं कमी झालंय. कारण ते पण बिझी आहेत. लोकसभेमध्ये होते, त्याच्यानंतर विधानसभा आली. पक्ष एवढा त्या सांभाळायची त्यांच्यावर जबाबदारी आहे. पण 1-2दा भेटी झाल्या आणि काही नॉर्मल गप्पा झाल्या आमच्या. बापू, खरं तर तुम्ही मित्रांमध्ये रमणारे आणि त्यातही उद्योगामध्ये जास्त. अ, आपसुक असं राजकारणात ओढलं गेलं असं वाटत नाही का? नाही, असं असं नाही, मी राजकारणात तर कधीच येणार नाही. बरोबर आहे, मी साहेबांना पाठिंबा द्यायसाठी जरूर आलो आणि मला ते आवडतं पण, की तो एक इमोशनल प्रसंग होता माझ्यासाठी, की साहेबांना काही लोकं सोडून गेले होते आणि त्यामुळं मला असं वैयक्तिक वाटलं, एक जुना साहेबांचा फॅन कॉलेज जीवनापासून असलेला, तर म्हणून मी साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे म्हणून मी आलो. काका म्हणून असं मी नाही म्हणणार, पण आम्ही कॉलेज जीवनात असताना आम्ही त्यांचे त्यांचे फॉलोअर होतो. बापू, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान खूप फिरलात. जसं बारामतीच नुसतं नाही, इतर ठिकाणी फिरलात. आजची परिस्थिती कशी वाटते विधानसभेला? हीच राजकीय परिस्थिती टिकून आहे की यात बदल वाटतोय? नाही, माझं म्हणणं आहे, परिस्थितीमध्ये खूप सुधारणा झाली. लोकसभेमध्ये जे होतं त्याच्यापेक्षा वातावरण खूप बदललेलं आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, एक चीड आहे आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम ह्या इलेक्शनमध्ये निश्चित दिसेल. आणि त्याचं एक साधं मी तुम्हाला उदाहरण सांगेन, की जो इन्फ्लो वाढला ह्या तिन्ही पक्षांमध्ये, काँग्रेस असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा साहेबांचा पक्ष असेल, तर लोकसभेच्या पेक्षा आता चित्र खूप वेगळे आहे. बऱ्याच आमदारांना लक्षात येते की आपण ठराविक चिन्हावर उभं राहिलो तर आपण हरू शकतो.
म्हणून भल्या भल्यांचा इन्फ्लो वाढलेला आहे. बापू, साधारणपणे आता बारामतीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला आताही भेटण्यास लोक येत आहेत. एकंदरीत अशी एक स्थिती आली की योगेंद्रदादांना तिकीट मिळालंच, उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची. तर वडील म्हणून तुमची भूमिका तीच असेल का त्यापेक्षा जास्त असेल? नाही, वडील म्हणून मला भूमिका तर तीच असेल. मी पण त्याला सपोर्टच करीन, माझा पाठिंबाच असेल. जरी मी राजकारणात नसलो तरी जर त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण त्याला त्याच्याबरोबर त्याचे आजोबा आहेत किंवा त्याच्या सुप्रियाताई आहेत, तर त्याला तसं माझ्या पाठिंब्याची गरज आहे असं मला काही वाटत नाही. खूप खूप धन्यवाद. तर हे होते श्रीनिवासबापू पवार. सध्या बारामती विधानसभेच्या चर्चेसंदर्भात आपण बापूंना भेटलो होतो. धन्यवाद.